नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे मी गेलेले होते देवस्थानी देवदर्शनाला, म्हणजे मैलारला गेलेले होते, नंतर तिथून मी सिद्धोबाला गेलेले होते। म्हणजे दोन्ही देवस्थान आमचे घरचे कुलदैवत आहेत, तर दोन्ही देवाचे दर्शन करून आम्ही घरी आलो। घरी येता 5:30 वाजलेले होते इव्हनिंगचे आणि आल्यानंतर चहा वगैरे झाला, म्हणजे थोडंसं डोकंही जड झालेलं होतं। म्हणजे सगळ्यांचा प्रवास करून थोडीशी हालत बेकार होतेच होते, कारण दररोज आपला प्रवास नसतो। कधी कधी अधूनमधून म्हणजे दर्शनाच्या निमित्ताने किंवा कुठल्या तरी शॉपिंग वगैरे करण्यासाठी आम्ही बाहेर निघतो। मग त्या वेळेमध्ये सवय नसल्यामुळे काय कारण आहे काही माहिती नाही, पण तब्येत एकदम बिघडली जाते माझी। तिथं जाऊन काही कामं करायची नसतात, घरात जी कामं धावपळीची करतो त्यामध्ये तब्येत बिघडत नाही कधी, पण कधी कुठं जाऊन प्रवास करून आले ना त्या दिवशी सांगू नका काय हालत होते माझी। नंतर कुठलंच कामाला करावंसं वाटत नाही। तर असं चहा वगैरे झाल्यानंतर काकू पूजा सगळेजण गावाकडे जाणार होते, त्यांना घाई गडबड लागलेली होती, तर सगळेजण गेल्यानंतर मी कपडे धुवले। तुम्ही म्हणत होते की ताई कपडे कधी धुवले तू आल्यानंतर, तर कपडे धुवायला मला 6 वाजले होते इव्हनिंगचे। कपडे धुवून इथंच तारावरती टाकले, म्हणजे रात्रभर थोडं हडकत राहतील, नंतर मी आतमध्ये घेणार होते। तर कपडे वगैरे बाहेरच आहेत, आणखी मी आणलेलं नाही। आणि मी तांदूळ उडीद डाळ नंतर मेथीदाणे सगळं मी कालच भिजत ठेवलेलं होतं, पण दिवसभर जी धावपळ माझी झाली ती झाली काही ते मला वाटण्यात आलेलं नाही। पण या वेळेमध्ये मी दिनेशला हे काम दिलेलं आहे, कारण मला आता काहीच काम करायचं मन नाही। जी प्रवास माझा दिवसभराचा झाला ना त्यामध्ये खूप थकलेली आहे, तरी पण स्वयंपाक मला बनवायचा आहे। दीपक कुठं गेलेला होता, तर मार्केटला गेलेला होता केक आणण्यासाठी। केक कशासाठी आणलेला आहे, तर आज आहे 31 डिसेंबर आणि उद्या आहे 1 जानेवारी, म्हणजे नवीन वर्ष नवीन दिवस उद्या आहे, त्यासाठी केक आणलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे, म्हणजे व्हिडिओ आहे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीचा, म्हणजे 2 दिवसाची मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहेत। पण व्हिडिओ पाठवायला थोडासा लेट झाला, म्हणजे 1 जानेवारीचा व्हिडिओ तुम्हाला 3 जानेवारी म्हणजे बुधवारी येत आहे, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे। म्हणजे व्हिडिओ बनवणं, एडिट करणं, पाठवणं यामध्ये थोडासा टाईम लागतो। तर असो, इकडं दिनेश असं का थांबलेला आहे, तर मिक्सर चालू आहे तिकडं, त्यावरती अशा पद्धतीने हात ठेवलेला आहे। तो जेव्हाही मी लोणी वगैरे काढायचं असतं ना ते काम मी दिनेशला आणि दीपकला देत असते, पण आज ना हे जे तांदूळ मी भिजत ठेवलेले होते ते काय दिवसभर मला वाटण्यात आलं नाही, कारण मी दिवसभर घरी नव्हते। आल्यानंतर चहा पाणी कपडे धुणं भांडी क्लीन करणं हे ते करण्यामध्ये रात्रच झालेले आहे। तर असो, आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत, आता ह्याचा मुहूर्त लागलेला आहे, कारण आणखीन एक दिवस मी असंच ठेवेन, याला रात्र गेली की नंतर त्याचा वास येणार आहे, म्हणून म्हणलं आताच ह्याला आपण वाटून ठेवलं तर सकाळी याचा ब्रेकफास्ट करता येईल। म्हणून मी दिनेशला म्हणलं की आता आळस नको काही नको बाळा, तू इतकं मला वाटून दे आणि तोपर्यंत मी खिचडी बनवते। आणि खिचडीमध्ये मी काय म्हणजे आज स्वयंपाकात फक्त खिचडीच बनत आहे, साधी सिंपल, कारण खूप नकोच वाटत आहे काय करायला। असं वाटत आहे जावं अंतरावर निवांत पडावं, ना जेवण करावं ना कुणाला वाढावं ना कुठली कामं आवरावी। पण बघा स्वयंपाक हे आपल्या 5वीला पुंजलेलं आहे, हे कधी चुकणार नाही, किती आळस करा काही करा, स्वयंपाक हे आपल्याला करायचंच असतं। तिकडे तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत आणि थोडासा पसारा झालेला आहे, काहीच काढायचं मन नाही आहे माझं। मेथीची भाजी कोथिंबीर सगळं मी किचन काउंटरच बारीक कट करून घेतलेलं आहे, बाकीचं काही मी घेतलेलं नाही, फक्त साधी सिंपल, फक्त लसूण मेथीची भाजी थोडीशी कोथिंबीर टाकून मी साधी सिंपल खिचडी बनवत आहे, पण खूपच छान आणि टेस्टी बनवून तयार झालेली होती। यांचा रविवारचा उपवास आहे, आल्यानंतर त्यांना काहीतरी नाश्ता मी बनवून देणार आहे, म्हणजे दीपकच्या पप्पाला, आणि सगळ्यांसाठी आमच्यासाठी खिचडी बनत आहे। तोपर्यंत दिनेश इकडं सगळं वाटण केलेलं आहे, म्हणजे जे डोसे बनणार आहे सकाळी त्याचं बेटर बनवून ठेवलं। परत मला लक्षात आलं की साईचे तांबे भरलेले आहेत, 1.5 तांब्या भरलेले, 1 टप्प भरलेला आहे, 1 अर्धा आलेला आहे, आणखीन 2-3 दिवस ठेवेन तर मग तेही भरणार होता, आणि खूप दिवस ठेवणंही ठीक नाही। तर म्हणलं आता मिक्सर लावलेलाच आहे, सगळं पसारा झालेलंच आहे, तर म्हणलं संग हे पण कर बाळा, आणि ते मला जमत नाही, कारण त्याचं मुहूर्तच आहे ना ते बेल्ट आणण्याचं। जेव्हाही मी लोणी काढते त्याच वेळेस मला आठवण येते। तर असं इकडं दिनेश हे साईचे तांबे काढून घेतलेले आहेत आणि थोडंसं थंड पाणी पण घेतलेलं आहे। तसं तर थंड वातावरण आहे, थंड पाणी लागणार नाही, जे नॉर्मल पाणी ते टाकलं तरी पण लोणी परफेक्ट येतं। तरी पण दिनेश तर बॉटल घेतलेलं आहे फ्रीजमधली, थोडंसं गार पाणी टाकूनच लोणी काढत आहे। आणि दीपक मार्केटला जाऊन केक वगैरे आणून ठेवला, म्हणजे ही रात्रीची तयारी ते केलेलं आहे। म्हणत आहे मम्मी रात्री 12 वाजता आपण उठून केक वगैरे कट करूया, म्हणजे सेलिब्रेट करूया नवीन वर्षाचं। तर बघूया आता रात्री जाग येते की नाही, कारण दिवसभर जी धावपळ आमची झालेली आहे त्यांना असं वाटतं की आम्हाला कुणाला जाग येणार नाही, अलार्म पण लावला तरी पण जाग येणार नाही। तर बघूया, उठले सगळे तर करूया सेलिब्रेट, नाहीतरी सकाळीच करणार आहे। तर इकडे खिचडी बनवून तयार झालेली आहे, पाणी टाकलेले आहे तांदळाच्या बरोबर, आणि कुकरचं टोपण लावून ठेवलं, कारण खूप घाई गडबड आहे या वेळेमध्ये, कधी कामं आवरावी असं झालेलं आहे, कारण थोडंसं आराम घ्यायची मला गरज आहे। तर या वेळेमध्ये खूपच शरीर थकलेलं आहे, तरी पण बघा कामं खूप सारी आहेत, ही कुठलीच कामं मला ठेवायसारखी नाही आहेत। म्हणजे जे तांदूळ वगैरे मी भिजत ठेवले
ते पण मला आताच त्याचं बेटर बनवायचं होतं. ते दिनेशला सांगितलं. नंतर लोणी पण आताच काढायची होती कारण पसारा झालेलाच होता आणि लोणी ठेवणं ठीक नाही. आणखी उद्या कधी मुहूर्त लागणार काय नाही, कारण जी ही आपली दिवसभराची धावपळ असते ते असते आपल्या मागं. करू 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 म्हणत असतो पण त्याचा मुहूर्त काही लागेना. ज्या वेळेत करायचं त्यावेळेतच मी करून टाकत असते. ज्या एक वेळा काढलं तर पूर्णच म्हणजे शरीर थकलं किंवा कुठली कामं राहिली माझी असो. तर इकडं हे बेटर जे आहे ना ते बनवून ठेवलेलं आहे. आता यामध्ये फक्त खाण्याचा सोडा मी टाकून ठेवणार आहे. मीठ वगैरे बनवतो तसंच आपल्याला टाकायचं आहे. सोडा घेतला. तोपर्यंत दिनेश इकडं लोणी काढत आहे. थोडंफार मी घ्यायला सांगितलं, म्हणजे खूप सारे एकत्र घेतलं लोणी तेच आहे तर लोणी व्यवस्थित निघणार नाही आणि एकतर त्या मिक्सरच्या टोपणाला बेल्ट नाही आहे त्यामुळे ते उडणार पण आहे. त्यामुळे म्हणजे थोडंफार घे, म्हणजे 3-4 स्टेपमध्ये ते करावंच लागेल. खूप सारं आहे, म्हणजे एक तांब्या टप्प भरला मोठा, आणखीन एक अर्धा आलेला आहे. तर इकडे मी सोडा टाकलेला आहे, छान मिक्स केलं आणि अर्धवट झाकून ठेवायचं आपल्याला, म्हणजे ते व्यवस्थित फुललं जाईल. कारण वातावरण थंड आहे, थंडीच्या दिवसामध्ये हे बेटर व्यवस्थित फुललं जात नाही, म्हणून थोडंसं अर्धवट झाकून मी ठेवलेलं आहे. तर इकडे बघू शकता दिनेशनं लोणी काढलेलं आहे, थोडंसं राहिलेलं आहे ते पण काढलेलं आहे. आता पूर्ण लोणी काढून मी गरम करूनच शोधून ठेवणार आहे आणि जितके भांडे होतील सगळे क्लीन करून झोपणार आहे. कारण ही कामं मी ठेवत नाही, किती आळस येऊ मला. भांडे रात्री मी कधीच ठेवत नाही, कारण सकाळी जी घाई गडबड असते उठल्यानंतर स्वयंपाक करणं, आणि कसं आहे आता उद्याच्याला थोडंसं एक्स्ट्राच काम राहणार आहे मला. सकाळी हे जे बेटर मी बनवून ठेवलं त्याचे डोसे वगैरे, भाजी चटणी हे सगळं असणार आहे. नंतर दिनेशला टिफिन देण्यासाठी चपाती भाजी ती वेगळी असणार आहे. 7 वाजेपर्यंत ही सगळी कामं माझी आवरायला हवी आणि सगळ्यांचं आवरून द्यायचं असतं. त्यामुळे मी भांडे कुंडे काहीच मी ठेवत नाही किचनमध्ये. पसारा उठल्यानंतर एकदम फ्रेश किचन असते. तर बघू शकता खूप सारं लोणी निघालेलं आहे. आता अगोदर लोणी गरम करायला ठेवते, तोपर्यंत खिचडी बनलेली आहे. या दोघांना जेवायला वाढते, कारण दीपकी खूप थकलेला आहे. दिवसभर तिथं रांगेत थांबणं, नंतर ते जे तांदळाचं पोत आम्ही नेलेलं होतं ते घेऊन फिरणं, खूप थकवा आलेला आहे त्याला पण. तर म्हणलं जेवण करून रेस्ट घ्या थोडंसं दोघंही, आणि जी बाकीची कामं आहेत ते मी करते. ह्यानंतर आणखी नाश्ता वगैरे मला बनवायचा आहे. तर असो किती आळस येऊ काही हे काम आपली चुकणार नाही, ते सगळं आपल्याला आवरायचंच असतं. तर खिचडी पण तयार झाली, खाली ठेवलेली आहे. म्हणलं दोघांनाही वाढून घ्या. आता लोणीही काढून झालेले आहे. तर अगोदर मी गरम करायला ठेवलेली आहे, जी बाकीची कामं आहे ती एक एक आवरत आहे. आणि इथं आमचे कृष्ण भगवान बोटं चाटत बसलेले आहेत लोणीचे. तर असो दीपकला म्हणलेलं आहे की अगोदर जेवायला वाढ, दोघंजणी जेवण करा, भूकी लागलेली आहे ना. लेटी खूप झालेला आहे, म्हणजे टायमिंग 9:30 वाजलेले आहेत आणि बाबा ताईकडे गेलेले आहेत, त्यामुळे भाकर वगैरे बनवलेली. आता खिचडीवर सगळ्यांचं होऊन जाणार आहे. तर बघू शकता एकदम मस्त अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे. आणि जे अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे देवदर्शनाचा, तर तुमचे असे कमेंट होते की ताई घर बसले आम्हाला देवाचे दर्शन झाले, खंडोबारायाचे दर्शन झाले, शुद्धोबाचे दर्शन झाले. तर हो ताईनं, देवदर्शन झाल्यानंतर मन तृप्त होतं, खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं मनाला. म्हणजे जी आपली बिझी लाईफ आहे ते तर आहे, ते तर आपली दिवसभराची धावपळ असते, पण त्यामध्येच वेळ काढून आपलं देवदर्शन करणं हेही गरजेचं आहे. आणि जे आपले कुलदैवत आहे तिथं तर बघा वर्षात एक वेळा तरी जाऊन दर्शन करून यावं, त्यानं आपलं सगळ्यांचं भलं होणार आहे. तर इकडं दिनेशला दिलेलं, दिनेशला तूप खायचं होतं पण तूप आणखीन कळलेलं नाही, म्हणजे गरम करायला ठेवलेलं आहे मी. पण दिनेशला जे कालचा डब्बा होता अगोदरचा तुपाचा तोच घेतलेला आहे, कारण बिना तुपाचं त्याचं जेवण होत नाही. तर असो रात्री सगळ्यांचं जेवण खाणं झालं, सगळी किचन क्लीन करून झोपायला मला टायमिंग सांगितलं रात्रीचे 11:30 वाजलेले होते. खूप थकवा आलेला होता, कुठलीच काम करायची मन नव्हतं माझं. तरी पण बघा कुठली कामं मी ठेवू शकत नव्हते, कसंही आपली हालत असो ती कामं आपली वेळेत आवरलीच पाहिजे. तर आता सकाळची वेळ आहे, आजचा वार आहे सोमवार, तारीख आहे 1 जानेवारी, म्हणजे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आज नवीन दिवस आहे. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नवीन दिवसाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. नवीन वर्षाच्या तुमच्या जीही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या. स्वामी महाराज तुमची सगळी इच्छा पूर्ण करावे. तुमचा नवीन वर्ष एकदम छान हसत खेळत जावं, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर रात्री आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं 12 वाजता, पण कोणीच उठलेलं नाही. जसं मी म्हणलेलं होतं तुम्हाला, खूप थकलेलो होतो आम्ही, कोणीच उठले नाही, कोणालाच जाग आलेली नाही. अलाराम लावून ठेवलेला होता पण मला ऐकूसुद्धा आला नाही ते, कारण तशी गाढ झोप लागलेली होती. तर असो नवीन दिवस सुरू झालेला आहे, आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्षामध्ये आपल्याला केक काय खायचा आहे, काय करायचं आहे, आता इथून सुरुवात झालेली आहे. तर आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत, आणि 7:30 नाही ताईनं 6:30 वाजलेले आहेत. हे रेडी आहेत गॅरेजला जाण्यासाठी, आंघोळ वगैरे यांची झालेली आहे. तर म्हणलं अगोदर केक वगैरे तुम्ही खाऊन जावा, म्हणजे सेलिब्रेट करून जावा रात्रीचा. आता म्हणजे रात्री जे आहे ना झोपीनं आडपाय घातला, पण आता तरी बघा दिवसाची सुरुवात झालेली आहे छान अशी केकपासनं. तर इकडे यांना केक अगोदर दिलं, दिनेश उठून आलेला आहे. म्हणलं म्हणजे आता एक वेळा कसं आहे ना, सकाळी जे आहे सगळेजण आपण भेटतो
आणि दिवसभर जे असते ना सगळे स्वतःमध्येच बिझी. दिनेश कॉलेजमध्ये राहणार, रात्रीच घरी येणार, हे गॅरेजमध्ये राहणार, रात्रीच घरी येणार. दीपकच्या जरा दिवसभर इकडून तिकडं चालू असतात, कारण त्याचं कॉलेज सुट्टी झालेलं आहे. आणि दीपक आता जाणार आहे बेळगावला, पण त्यालाही आणखी थोडासा टाईम आहे, म्हणजे 5 तारखेला तो जाणार आहे. तोपर्यंत त्याच्या आशा तशा जरा म्हणजे कुठले डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, गॅरेजला पप्पाचं टिफिन घेऊन जायचं आहे, ही दिवसभर त्याची कामं असतात. आणि माझी काय असतात ते तर तुमच्यासमोरच आहेत. मी काय धावपळ करत असते दिवसभर. तर केक इथं दोघांनी खाल्लेला आहे, नंतर तुम्हाला पण दिलेला आहे. तर या सगळेजण केक खायला मला पण देत होता, पण माझा सोमवारचा उपवास आहे म्हणून मी केक वगैरे काही खाणार नाही. फक्त चहा करून घेतला. आणि कालचं दूध मी रात्री गरम करायला विसरले, त्यामुळे दूध खराब झालेलं आहे. तर डिकाशन चहा बनलेला आहे. तर चहा पिऊन केक वगैरे खाऊन हे गेलेत गॅरेजला. आता दिनेशचा आवरायचा आहे, पण दिनेश थोडा वेळ अभ्यास करत बसलेला आहे, कारण आणखीन थोडंसं टायमिंग आहे. म्हणजे दिनेश आंघोळ करतो 6, 6:15 वाजता आणि 7 वाजता तो घरातून निघतो. तर थोडा वेळ अभ्यास करत बसलेला आहे. तोपर्यंत मी चटणी बनवून घेते. आणि आज भाजी बनवायला बटाटे संपलेले आहेत आणि सांगायचं लक्षात राहिलं नाही. तर असो, बटाट्याची भाजी आता बनवायला बटाटे नाही आहेत, बघूया दीपक दुपारच्या वेळेत आणला तर बनवणार आहे. पण आता या वेळेमध्ये मी फक्त चटणी आणि डोसे बनवणार आहे. आणि वरण भात चपाती हे पण बनणार आहे. म्हणजे मी कणिक मळून ठेवलेले आहे, डाळ कुकरला लावलेली आहे, वरण भात हे तर बनणारच आहे आणि चटणी डोसे हे पण बनणारच आहेत. तर इकडे मी ताज्या नारळाची चटणी कशी बनवत आहे त्यासाठी मी 2 वाटी नारळाचे छोटे छोटे तुकडे बनवून घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले, अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे. आणि हिरवी मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे, पण हिरव्या मिरच्या मी भाजून ठेसा बनवून ठेवलेला होता, ते मी 1 चमचा घेतला. चवीपुरती साखर म्हणजे 1 चुटकी साखर टाकायची आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आलं लसूण टाकायचं आहे आपल्याला आणि एकदम बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळंच घेतलं, ते खूप भरलेलं होतं टप्प, त्यामुळे व्यवस्थित ते वाटलं गेलं नाही. छान मिक्स झाल्यानंतर मी प्लेटात काढलेलं आहे आणि इथं थोडं थोडं करून मी थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची, म्हणजे चटणी छान आळवून येते. आणि ताज्या नारळाची चटणीला खूप टेस्टी लागते. म्हणजे जसं आपण डोसे, इडली, आपे काही बनवा, ताज्या नारळाची चटणी बनवलेला एक छान खूपच टेस्टी बनून तयार होते. तर इकडे चटणी मी 3 स्टेपमध्ये बनवून घेतलेली आहे, थोडंसं पाणी टाकून. आणि जितकं पाणी लागतं तितकं पाणी टाकून आपल्याला पातळ बनवून घ्यायचे, पण मी जास्त पाणी टाकलेलं नाही, कारण भाजी पण नाही, डोशासोबत चटणी खायची तर थोडीशी थिकच बनवली, जास्त पाणी टाकलेलं नाही. नंतर दिलायला मेन तडका दिल्यानंतर खूपच छान टेस्ट येणार आहे. यामध्ये फक्त जिरं, मोहरी, नंतर मी कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे, हिंगसुद्धा टाकू शकता, छान टेस्ट येतो. आणि फोडणी यामध्ये ओतलेली आहे, बघू शकता एकदम मस्त अशी ताज्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता नंबर आहे डोशाचा. तर पटकन डोसे बनवून घेते. दिनेशचं या भरलेला आहे, त्याला जायला लेट होत आहे. अगोदर वाटलं की थोडासा वेळ आहे, पण वेळ नाही आहे. कसं होत आहे ना, थंडीमुळे असं होत असावं. आता 6 वाजलेले आहेत, तर 7 वाजायला काहीच वेळ नाही. थोडंसं आपण ती कामं आवरत बसलो ना तर पटकन 7 वाजतात आणि नंतर 9 कसे वाजले ते पण कळत नाही. असंच होत आहे दिवसभर. थंडीमुळे आपली कामं जे आहेत ते आवरत नाही, त्यामुळे असं वाटतं की वेळ खूप फास्ट जात आहे, तरी पण वेळ आपल्या वेळेप्रमाणात जाते. तर इकडे डोशाचं बेटर बनवून तयार झालेलं होतं रात्रीच, म्हणजे सोडा घालून मी ठेवला, व्यवस्थित ते फुललेलं आहे, पण तितकं फुललं नाही जसं गरमीच्या दिवसात फुगतं बघा, तसं टप्प फुललेलं नाही आहे, थोडंफार फुललेलं आहे. असं मी मीठ टाकलेलं आहे, चवीपुरतं छान मिक्स केलं, थोडंसं पाणी टाकलं कारण खूपच थिक हे वाटत होतं, म्हणजे 1 वाटीभर पाणी टाकून छान मिक्स केलेलं आहे. डोसे पॅन मी गॅसवर ठेवला आणि त्यावरती थोडंसं बेटर म्हणजे 1 पळीभर बेटर टाकून छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम छान डोसे बनून तयार होतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे पॅन आहे खूप गरम होऊ द्यायचं नाही आहे, थोडंसं गरम झालं की त्यावरती आपल्याला बेटर टाकायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे. आणि डोसा जे आहे ना थोडा वेळ आपल्याला चारी बाजूनही, म्हणजे कसं गॅसच्या एकाच साईडला म्हणजे आतमध्ये चलत असते, त्यामुळे डोसा जे आहे ना आतमध्येच व्यवस्थित शेकला जातो, साईड कच्चा राहतो, म्हणून चारी बाजूला आपल्याला पॅन फिरवत राहायचं आहे, म्हणजे चौकडे छान व्यवस्थित शेकलं जाईल. आणि दिनेश काय करत आहे, रेडी होऊन बसलेला आहे, केक घेऊन खात बसलेला आहे. तर असं तोपर्यंत पटकन मी डोसा इकडं बनवून देत आहे, गरम गरम डोसे खायला. आणि टिफिनला म्हणत आहे मम्मी चपातीसाठी मी कणिक मळून ठेवली, पण म्हणत आहे डोसे घेऊन जाणार आहे. जेव्हा इडली डोसा काही बनतो ना तो टिफिनला घेऊन जातो. मी म्हणते ते गार झालं तर खावंसं वाटत नाही, तर नाही त्याला आवडतं. तर ठीक आहे, म्हणजे डोसा मी पलटून घेतलेला आहे, जोपर्यंत खाल्ल्या साईडला सेकत आहे तोपर्यंत इकडे चटणी देत आहे. बघू शकता चटणी थोडीशी तिखच बनवली कारण भाजी पण नाही आहे, त्यामुळे म्हणलं पण खूपच छान आणि टेस्टी चटणी पण तयार झालेली होती. तर इकडे डोसा खालच्या साईडला छान सेकलं गेलेलं आहे, पलटून घेऊ आणि फोल्ड करू. बघू शकता एकदम क्रिस्पी असं धाबा स्टाईल डोसा बनवून तयार झालेला आहे. तर अगोदर दिनेशला देत आहे, म्हणजे पॅनवरचा डोसा ताटामध्ये असला तरच खावा वाटतं, तरी पण टिफिनला नेतो म्हणत आहे दिनेश.
तर त्याला आवडतं. कधीही डोसे बनतात ना टिफिनला नेतो दुपारच्या वेळेत खातो म्हणतो मम्मी खूप छान लागतात. तर असं इकडे दिनेशला डोसे बनवून दिलेत गरम गरम आणि मी इकडे टिफिन पण पॅक करत आहे. तर असेच मी 3-4 डोसे बनवून घेतले टिफिनला देण्यासाठी आणि थोडंसं गार करून घेतलं म्हणजे एकदम गरम गरम मी टिफिनमध्ये घालत नाही आहे. तर इकडे एका डब्यामध्ये चटणी दिली आणि 2 डब्यामध्ये म्हणजे डबे एकदम वाटीसारखे आहे ते, फक्त एक डोसा एकात आणि अर्धा वरती ठेवलेला आहे. अशा प्रकारे 3 डोसे छोडून दिलेले आहेत आणि एका डब्यामध्ये मी वरण भात दिलं कारण वेळ खूप कमी आहे. तर दिनेश म्हणत होता मम्मी मला वरण भात थोडंसं खायचं होतं पण टाईम नाही आहे कारण 7 वाजलेले आहेत, म्हणून मी म्हटलं तिकडंच देते, तू एसटीमध्ये बसून खा किंवा तिथं गेल्यानंतर अगोदर खा. तर दिले कारण वरण भाताशिवाय पोट भरत नाही. काही द्या पंचपक्वान्न ठेवा पुढे, वरण भात हे लागतं कारण दिनेशचं फेवरेट आहे. तर 7 वाजायला आणखीन 5 मिनिट बाकी आहेत आणि दिनेशचं सगळं आवरलेलं आहे आणि दीपकही उठलेला आहे. तर म्हणलं आता दोघं नवीन वर्षाचं सेलिब्रेट करा. जे रात्री करायचं होतं ते झालं नाही, तरी पण बघा नवीन दिवसाची सुरुवात झालेली. केकपासनं अगोदर पप्पांना खाऊ घातलेलं आहे, दिनेशचं खाणं झालेलं आहे, आता दीपकलाही खाऊ घालत आहे. म्हणजे दिवसभराचं जे यांचं बिझी रुटीन आहे त्यामध्ये जसा वेळ भेटला तसं सेलिब्रेट करतात. कारण आता दिवसभर दिनेश कॉलेजमध्ये राहणार आणि परत रात्रीच घरी येणार. तर म्हणलं याच वेळेत तुम्ही दोघं एक दुसऱ्याला केक खाऊ घाला. तर इकडं दिनेश दीपकला, दीपक दिनेशला दोघं एकमेकांना केक खाऊ घातलेला आहे, केक एन्जॉय केलेला आहे. आता दिनेश कॉलेजला जाण्यासाठी रेडी आहे आणि दीपकची जी दिवसभराची धावपळ असते ते होत असते, म्हणजे दूध आणणं हे ते याचं चालू असतं. तर असं झालेलं आहे आमचं नवीन वर्षाचं सेलिब्रेट. आता पुढची कामं म्हणजे माझी खूप सारी राहिलेली आहेत. म्हणजे उठल्यापासून मी किचनमध्येच असते. आता इथून पुढची जी कामं असतात म्हणजे दिनेशचं आवरलं की पुढची कामं झाडणं, पुसणं, रांगोळी काढणं आणि हे माझं चालू असतं. तर असं आपली ही दिवसभराची धावपळ चालूच असते. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा.